ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सचिन सायलीला म्हणत असतो, सायली वहिनी एनी प्रॉब्लेम? तेव्हा सायली म्हणते, एक प्रॉब्लेम असेल तर सांगेन ना सचिन भाऊजी, तुम्ही तर इथे प्रॉब्लेमची पूर्णपणे खाणच तयारी केली आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतो, सायली वहिनी माझ्याकडून चुका झाल्या होत्या, पण आता तसं नाही आहे, आता सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा सायली म्हणते, असं तुम्हाला वाटतं, पण आम्हाला असं वाटतं की अजून काहीही चांगलं झालेलं नाही आहे, उलट अजून गोष्टी बिघडणार आहेत असंच आम्हाला वाटतं. मला तुमच्याबरोबर साक्षी शिखरेबद्दल बोलायचं आहे, तुमच्या दोघांची भेट कशी झाली त्याबद्दल. तेव्हा सचिन म्हणतो, पण त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे सायली वहिनी, मला जाऊ द्या. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला बोलायचं नसेल पण मला बोलायचं आहे, आणि जे लोक खोटं बोलतात ना ते लोकच अशी पळवाट काढत असतात, त्यामुळे जे काही आहे ते मला सांगा. तुमच्या दोघांची भेट कशी झाली त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. अस्मिताताई असताना एका गुन्हेगार मुलीबरोबर तुमची मैत्री कशी झाली ते मला ऐकायचं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, काय सांगू तुम्हाला, म्हणजे कॅनडामध्ये माझी नोकरी सुटली होती ही गोष्ट मी अस्मीला सांगितली नव्हती. त्यानंतर मी बिझनेस करायचं ठरवलं होतं, त्यासाठी एक छोटीशी ॲड तयार केली होती आणि मला कुणीतरी इथे इन्व्हेस्टर हवा होता, आणि इन्व्हेस्टर म्हणून इथे साक्षी शिकरे हिने मला मेसेज केला होता. साक्षी शिकरे हिने तिचं नाव समीरा शेखर असं सांगितलं होतं, आणि मग ती माझ्याबरोबर बिझनेस करायला तयार झाली होती, आणि हळूहळू ती मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायला लागली. त्यानंतर इथे प्रिया म्हणत असते, अस्मिता खरंच सांगू का, ज्या पद्धतीने तू सचिनला सपोर्ट करतेस ना, मला तुझं खूप कौतुक वाटतं. म्हणजे मी तर म्हणते ना, बायको असावी तर तुझ्यासारखी गं. तू सचिनला किती समजून घेतलेस. या घरामध्ये कुणीही त्याच्याबरोबर नीट बोलत नाही, नीट वागत नाही, पण एक बायको म्हणून तू खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहेस. आता तू बघ ना, माझ्याकडून सुद्धा चुका घडल्या होत्या, पण अश्विनने माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्या, आणि आता मी त्याला प्रॉमिस केले की मी कधीही चुकीची वागणार नाही म्हणून. तेव्हा अस्मिता म्हणते, या घरात फक्त हीच माझ्या आणि सचिनच्या बाजूने बोलते, पण खरोखर मनापासून बोलते की नाटक करते काय माहिती. तेव्हा अस्मिता म्हणते की तन्वी, एक काम करतेस का, जरा सचिन बाहेर आहे का बघ ना, मी त्याला बोलावले असं सांग. कारण दुसरं कुणाला सांगितलं तर माझा निरोप त्याच्यापर्यंत जाणार नाही, पण तू त्याच्याबरोबर निदान नीट बोलशील. तू जरा जाऊन त्याला सांग की अस्मिताने बोलावले म्हणून. तेव्हा प्रिया म्हणत असते की मला असं वाटलं होतं की या अस्मिताच्या मनाला पाझर फुटला नसेल, पण ही माझ्याजवळ एवढं तरी बोलले, याचा अर्थ ही माझ्या जाळ्यामध्ये अडकू शकते असं आता प्रियाला वाटत असतं. आणि ती म्हणते, हो मी सचिनला बोलवते हां. तेव्हा सायली म्हणत असते, अच्छा म्हणजे ती इन्व्हेस्टर म्हणून आली आणि लगेच तिने तुम्हाला जाळ्यामध्ये खेचलं का? कुठला बिझनेस करणार होता तुम्ही? तर इम्पोर्ट एक्सपोर्टचा. तेव्हा सायली म्हणते, हो का, म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करायची, निर्यात आणि आयात करायची, बरोबर ना? मग जरा मला दाखवता का ती ॲड कुठली होती? तेव्हा तो म्हणतो, ती ॲड आता डिलीट झाली ना, मी छोटासा मेसेज केला होता, ती ॲड वगैरे नव्हती. आणि त्यानंतर इथे मला साक्षीबद्दलचं सत्य समजलं. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही खोटं बोलताय सचिन भाऊजी, आणि ते तुमच्या बोलण्यातूनच कळतंय. एक ना एक दिवस तुमचा हा खरा चेहरा आहे ना, तो बरोबर अस्मिताताईंच्या समोर येईल. जसं आम्हाला तुमचं सत्य समजलं तसं त्यांनाही समजेल. आणि साक्षी शिकरेबद्दल तुम्ही जे काही बोलताय ना, तुम्हाला डांबून ठेवलं वगैरे, हे सगळं काही खोटं आहे. तुम्ही रचलेली ही कहाणी आहे, हे आम्हाला कळलं नाही आहे असं समजू नका. आम्हाला सगळं काही समजलेलं आहे, आणि आम्हाला आत्ता समजलं आहे ना, एक दिवस असा नक्की येईल की तुमचा खरा चेहरा अस्मिताताईंच्या समोर येईल आणि तुम्हाला या घरातून हकलून दिलं जाईल. हे लक्षात ठेवा, असं आता सायली इथे सचिनला ठणकावून सांगते. तर इथे अर्जुन त्या माणसावरती चिडलेला असतो. कानामध्ये कॉर टाकून तो बिचारा बोलत बसलेला असतो, आणि अर्जुनचं त्याच्याकडे लक्ष जातं, आणि अर्जुन त्याच्यावरती इतका चिडतो की त्याला मारायला जात असतो. तेव्हा इथे चैतन्य कसं बसं ते भांडण थांबवतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन काय झालंय तुला, काय झालं? इथे थोडा वेळ उभा राहा म्हणून मी आलो लगेच.
तेव्हा चैतन्य जातो आणि इथे बर्फाचा आता गोळा घेतो आणि रुमालावरती अर्जुनच्या डोक्यावरती ठेवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, हे काय चाललंय तुझं? हे काय करतोयस तू? तेव्हा चैतन्य म्हणतो की सकाळपासून तुझी जी काही चिडचिड होते ना, त्यामुळे तुला या बर्फाच्या गोळ्याची आता गरज आहे. या बर्फाचा थंडावा तुझ्या डोक्यामध्ये जरा उतरू दे, म्हणजे तुला थंड वाटेल. आता सांगशील सकाळपासून का चिडचिड होते ते सांगशील? तेव्हा इथे सायली म्हणत असते, सचिन भाऊजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, अस्मिताताई भोळ्या आहेत, पण आम्ही नाही. मी तुम्हाला आता शब्द देते की तुम्हाला आम्ही कुणीच बाळाचं आणि अस्मिताताईंचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. जर तसं झालं तर तुम्ही लक्षात ठेवायचं की तुमचा अंत हा वाईटच होणार. त्यानंतर इथे चैतन्य म्हणत असतो, अर्जुन, आता सांगशील का नक्की तू असं का वागतोयस? तुझी इतकी चिडचिड का होते हे कळेल का मला? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आत्तापर्यंत तुला सांगत नव्हतो, कारण मी जो विचार करतोय त्यासाठी तू मला ब्लेम करशील, मला चुकीचं ठरवशील. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी बाजू तुला नीट ऐकून घ्यावी लागेल, तू समजून नाही घेऊ शकणार. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुझी बाजू घ्यायला तुझी नक्की बाजू काय आहे ते तरी मला कळू दे ना. तेव्हा इथे नक्की काय झाले सांगशील का? तेव्हा अर्जुन सांगतो की जे काही झालेलं असतं त्याच्यावरून सायली म्हणते की जर माझा माणूस खोटं बोलला तर मी त्याच्याबरोबर असलेलं नातं तोडून टाकेन, त्याला सोडून निघून जाईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली असं म्हणाली की जर मी तिच्यापासून काही लपवलं किंवा खोटं बोललो तर ती माझ्याबरोबरचं नातं तोडून जाईल, मला सोडून जाईल असं म्हणाली. तेव्हा अर्जुन इथे खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. हे चैतन्याच्या लक्षात येतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, सायली वहिनी म्हणाली की नातं तोडून टाकेल म्हणून. नक्की सांग ना काय घडलंय? तेव्हा घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, तू आता घरी जा आणि सायली वहिनीला सगळं काही सांग. जे काही खरं खरं आहे ते सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे ती लगेचच मला सोडून निघून जाईल, कळतंय का तुला? तर इथे सायली आता फॅशन डिझायनिंगचं जे कॉलेज आहे त्या प्रिन्सिपलला फोन करते आणि म्हणत असते की सर नमस्कार, मी सायली सुभेदार बोलते. मला थोडी माहिती हवी होती एका विद्यार्थिनीची, तन्वी किल्लेदार, आणि तिचा रोल नंबर आहे 444, आणि मला या मुलीबद्दल थोडीशी माहिती हवी. प्रिन्सिपल सर म्हणतात, सॉरी, पण आम्ही तुम्हाला अशी कुठल्याही विद्यार्थिनीची माहिती देऊ शकत नाही, हे आमच्या रूल्समध्ये बसत नाही. तेव्हा सायली म्हणत असते, नाही सर, त्या मुलीचं असं म्हणणं आहे की ती तुमच्या कॉलेजमध्ये शिकते, पण मला नाही वाटत ती तुमच्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि ती तुमच्या कॉलेजचं ID कार्ड एका चुकीच्या पद्धतीने वापरते, आणि म्हणूनच मी तुम्हाला खरं खोटं कळण्यासाठी फोन केला आहे. मी तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा त्या मुलीचं नाव चेक करण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही लिस्टमध्ये त्या मुलीचं नाव मला दिसतच नाही आहे. म्हणून मग मी तुम्हाला फोन केला. कॉलेजचं नाव असं चुकीच्या पद्धतीने वापरणं बरोबर नाही आहे ना. तेव्हा इथे प्रिन्सिपल सर म्हणतात, नाही नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला लगेच सांगतो ती मुलगी आमच्या कॉलेजमध्ये आहे की नाही ते. तेव्हा इथे आता लिस्टला नाव चेक केलं जातं. प्रिन्सिपल सर म्हणतात, अहो, मी 1 वर्षाची काय, मागील 3 वर्षाची नावं चेक केली आहेत आणि 3 वर्षामध्ये तन्वी किल्लेदार हे नाव कुठल्याही लिस्टला नाही आहे, आणि मी आत्ताच तुम्हाला हे सांगतोय. तेव्हा इथे सायली म्हणते, मग तिच्याकडे तुमच्या कॉलेजचं ID कार्ड कुठून आलं? ते म्हणतात, तुम्ही एक काम करता का, त्या ID कार्डचा फोटो मला पाठवा आणि मी तुम्हाला सांगतो ते ID कार्ड आमच्या कॉलेजचं आहे की नाही ते. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे. त्या ID कार्डचा फोटो पाठवल्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की हा ID कार्ड तर आमच्या कॉलेजचा नाहीच आहे, त्याच्यावरती आमच्या कॉलेजचा शिक्काच नाही आहे, आणि त्यामुळे हे ID कार्ड फेक आहे, असं आता प्रिन्सिपल सरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सायलीला सत्य समजलेलं असतं. ती म्हणते, प्रिया, तुझा खोटारडेपणा आता लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. त्यानंतर इथे अस्मिता, सचिन बाळाला खेळवत असतात. तेव्हा सचिन बाळाला म्हणत असतो की बाळा, मी तुला हे घेईन, मी तुला ते घेईन, आणि अचानक रडायला लागतो. अस्मिता म्हणते, काय रे सचिन, काय झालं? तेव्हा सचिन म्हणतो, बघ ना, मी किती दुर्दैवी बाप आहे. मी माझ्या बाळाला म्हणतोय की मी तुला हवं ते घेईन, पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी घ्यायला माझ्याकडे पैसेच नाही आहेत. मी कुठून घेणार आहे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी, सांग ना.
तेव्हा इथे आता माझ्यावरती इतकं कर्ज आहे, मी हे सगळं कुठून फेडणार आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे कशाला काळजी करतोयस, माझं क्रेडिट कार्ड आहे ना तुझ्याकडे, त्याच्यातून फेड ना तू कर्ज. तो म्हणतो, अगं ती साक्षी आहे ना, तिने रागाच्या भरामध्ये तुझं क्रेडिट कार्ड तोडून टाकलं. तेव्हा अस्मिता त्याला आपलं डेबिट कार्ड देते आणि म्हणते, हवे तेवढे पैसे काढ याच्यातून, मी तुला काहीसुद्धा बोलणार नाही. डॅडला मी माझ्या अकाउंटला अजून पैसे टाकायला सांगेन. माझ्या सेव्हिंग अकाउंटमधून तुला जितके पैसे घ्यायचे तितके पैसे तू घे, असं आता अस्मिता सचिनला म्हणते. तेव्हा सचिन म्हणतो की आता त्या हुशार साक्षीकडे जाण्यापेक्षा ह्या मूर्ख अस्मिताबरोबर थांबून मला माझं कर्ज फेडावं लागणार आहे. त्यानंतर अर्जुन टेन्शनमध्ये असतो. सायली म्हणत असते, काय हो अस्मिता ताईंची गोष्ट तुम्ही खूपच मनाला लावून घेतली, इतका विचार नका करू तुम्ही, तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही या बरं, मी तुमच्या केसांना तेल लावून देते. तेव्हा ती त्याच्या केसांची मालिश करून देते आणि ती म्हणत असते, हे बघा तुम्ही नका काळजी करू, त्या सचिनचं भांडं आहे ना लवकरच फुटणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको मालिश करून दिलीस ना तर मला खरंच खूप बरं वाटतंय. ती म्हणत असते, कालपासून तुमची जी चिडचिड सुरू आहे ना, तेव्हाच मला कळलं होतं तुम्हाला मालिशची गरज आहे, तुमच्या डोक्याची मालिश करून दिली पाहिजे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की वंदना जाधवबद्दल आम्ही माहिती गोळा करायला गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर ऑफिसवाल्यांनी सांगितलं की त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळणार नाही, कारण त्यांनी तो जॉब सोडला आहे कधीच, खूप वर्ष झाली आहेत आणि आता कुणाबरोबरही त्यांचा कॉन्टॅक्ट नाही आहे. तेव्हा त्या ऑफिसमध्ये मी माझा नंबर देऊन आलो आहे आणि वंदना जाधवबद्दल काहीही समजलं तरी मला कॉल करा आणि सांगा, असं सुद्धा मी सांगितलं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, पण माझ्या हाती खूप मोठी बातमी लागलेली आहे, खूप मोठं सत्य समजलं आहे मला. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, काय काय सत्य समजलं आहे सांगशील का, प्रियाने काहीतरी माती खाल्ली असेल. तेव्हा सायली म्हणते, हे बघा हे आहे प्रियाच्या कॉलेजचं ID कार्ड, पण हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, का काय झालं. प्रियाला फॅशन डिझायनिंग शिकवता शिकवता सर स्वतः फॅशन डिझायनिंग विसरले की काय. तेव्हा सायली म्हणते, नाही, कारण फॅशन डिझायनिंग शिकण्यासाठी ती कॉलेजला गेलेलीच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय कॉलेजलाच गेलेली नाही आहे ती. तेव्हा इथे सायली म्हणते, अजिबात नाही, ती या कॉलेजमध्ये गेलेली नाही आहे आणि ते प्रिन्सिपल सर आहेत ना, ते आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत की ही विद्यार्थीन आमच्या कॉलेजमध्ये कधी नव्हतीच म्हणून. तेव्हा इथे आता प्रियाचा खोटारडेपणा लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा सचिन म्हणत असतो, अस्मी अगं काय करू मी, म्हणजे तुझ्याकडून खरं तर मला पैसे घ्यायचे नाही आहेत, पण हे कर्ज जोपर्यंत मी फेडू शकत नाही ना किंवा फेडत नाही ना तोपर्यंत मी तुला, बाळाला आणि माझ्या आईवडिलांना सुखात नाही ग ठेवू शकणार, असं तो आता म्हणत असतो आणि अस्मिताला मिठी मारून आपल्या जवळ घेतो. त्यानंतर इथे वंदना जाधवचा नंबर अर्जुनला मिळालेला असतो. ऑफिसमधून परब यांनी फोन केलेला असतो आणि वंदना जाधवचा नंबर त्यांना मिळालेला असतो, तो अर्जुनला दिलेला असतो. अर्जुन म्हणतो की माझा आवाज ऐकला तर वंदना जाधव बोलणार नाही, म्हणून तू बोल, मी फोन स्पीकरवरती टाकतो. तेव्हा इथे सायली वंदना जाधव बरोबर बोलत असते. ती म्हणते, वंदना जाधव, मी सायली सुभेदार बोलते, मला थोडीशी तुमच्या मुलाबद्दल आणि बबली हिच्याबद्दल माहिती हवी होती, बबली लोखंडेबद्दल. तर तुम्ही बबलीला कसे काय ओळखता आणि तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला. तेव्हा आम्ही बबलीबद्दल थोडी माहिती काढतोय. आम्हाला कळलं की लहान असताना बबलीने तुमचं खूप मोठं नुकसान केलं आहे, तुमच्या मुलाला अशी मारहाण केली की तुमचा मुलगा जागेवरून उठलेलाच नाही आहे. त्या बबलीने आमचंसुद्धा खूप जास्त नुकसान केलं आहे आणि आम्ही तिच्या विरोधात पुरावे गोळा करतोय. तेव्हा ती म्हणते, आम्ही म्हणजे कोण. तेव्हा सायली म्हणते, मी आणि माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतोय. तेव्हा आम्हाला तुमच्याकडून सुद्धा काही माहिती हवी आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला भेटू शकता का. तर इथे ती म्हणते की बबलीबद्दल सांगायला मी चंद्रावर सुद्धा येऊ शकते, मी आता कर्जतला राहते, तुम्ही कुठे राहता, तर आम्ही पनवेलमध्ये आहोत. तर ठीक आहे, मी पनवेलमध्ये येऊन तुम्हाला भेटते. सायली म्हणते, मी तुम्हाला एका कॅफेचा ॲड्रेस पाठवते, तुम्ही तिथे येऊन मला भेटा. तेव्हा वंदना म्हणते, ठीक आहे, मी कॅफेमध्ये येऊन तुम्हाला भेटायला तयार आहे. तेव्हा इथे आता वंदनाचा नंबर मिळालेला असतो, वंदना येऊन भेटायला तयार झालेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की हे बघा, कॉलेजमधून त्या सरांनी लेटर पाठवलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा,
आणि ते सुद्धा लेटर हेडवरती पाठवलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे लेटरसुद्धा खरं आहे आणि कॉलेजसुद्धा एकदम प्रामाणिक आहे. त्यामुळे आता प्रियाच्या विरोधामध्ये सगळे ठोस पुरावे आपल्याकडे आता आलेले आहेत. तेव्हा सायली म्हणते, मला तर वाटतंय त्या प्रियाला आत्ताच घरातून हाकलून द्यावं, पण नाही, तिच्या पापाचा घडा आता इतका भरला आहे की तिला इतक्या सहजासहजी हाकलून द्यायचं नाही. खूपच हुशार आणि छान पद्धतीने तिला आता आपण या घरातून हाकलून देऊ शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन काय म्हणत असतो, पण आता प्रियाचा खोटाडेपणा तर समोर आला. आता लवकर त्या सचिनचा खोटाडेपणा अस्मिताईच्या समोर यायला हवा नाही का? तेव्हा इथे सायली म्हणते, नक्की येईल. अशा खोटाड्या माणसांचा मला खूप राग येतो. तेव्हा अर्जुनला वाईट वाटतं आणि तो म्हणतो, पण कधी कधी माणसं इथे चांगल्यासाठी खोटं बोलतात, त्यांचा पण तुला राग येतो का? ती म्हणते की चांगल्या माणसाला खोट्याचा आधार घ्यायची गरज पडत नाही. कारण का, खोट्याचा आधार घेऊन कुठलंही सत्य सांगितलं तरी त्याला अर्थ नसतो. तर पुढील भागामध्ये इथे आता बबली लोखंडेबद्दल बोलायला वंदना जाधव आलेली असते आणि ती सांगते की माझ्या मुलाकडून तिला छोटा चटका काय बसला, तर तिने माझ्या मुलाला पूर्णपणे भाजून टाकलं, त्याला ढकललं, त्याच्या मणक्याला मार बसला आणि त्याच्यामुळे माझा मुलगा लुळापांगा झाला. तिच्यामुळे म्हणजे लहान मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात, पण तिचा जन्म कुठल्या पद्धतीने झाला होता काय माहिती. बबली ही खूपच जास्त क्रूर मुलगी होती. तिने माझं आणि माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही आता मला जे काही सांगितलं ते तुम्ही सगळ्यांसमोर सांगू शकता का? ती म्हणते, त्या बबलीला शिक्षा देण्यासाठी मी तिचं सत्य सगळ्यांसमोर सांगायला तयार आहे, मला कुणाचीही भीती नाही. तर इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन सायली कुठे गेले असतील, सदा महिना तर इथे नाही आहेत आणि ती गुलाबसुद्धा कुठेतरी गेले म्हणाला. मग आता गुलाबसुद्धा इथे नाही आहे, माझे आई बाबा पण नाही, मग अर्जुन सायली कुठे गेले असतील? तर अर्जुन सायली वंदना जाधव हिला भेटायला गेलेले असतात आणि वंदना जाधवबद्दल इथे प्रियाला काही माहिती नसतं. तर प्रियाच्या विरोधामध्ये अजून एक साक्षीदार आता मिळालेला असतो, जो प्रियाच्या खोटारडेपणाबद्दल, तिच्या सत्याबद्दल इथे सगळ्यांना सांगू शकतो.